त्यासाठी बघा या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, उदाहरण काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचायचं. संपतरावाने मित्राकडून दसादसे 5 दराने 15,000 रुपये 3 वर्षासाठी घेतले तर 3 वर्षानंतर संपतरावांना एकूण किती रुपये परत करावे लागतील. आपल्याला या उदाहरणामध्ये काय काढायचंय तर एकूण किती रुपये परत करावे लागतील. म्हणजे मित्राकडून घेतलेलं आहे संपतरावांनी 15,000 रुपये. हे 15,000 हे काय आहे यातलं तर मुद्दल आहे. 15,000 मुद्दल आहे. किती वर्षासाठी घेतलेलं आहे त्यानं तर 3 वर्षासाठी घेतलेलं आहे आणि व्याजाचा दर आहे 5 रुपये. दसादसे 5 रुपये. मग आता 3 वर्षानंतर एकूण किती रुपये परत द्यावं लागणार, म्हणजे 3 वर्षाचं व्याज द्यावं लागणार आणि जे मुद्दल घेतलेलं आहे तर ते मुद्दल पण द्यावं लागणार आहे. म्हणजे रास पण काढायला पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा व्याज इथं काढलं पाहिजे. व्याज काढल्यानंतर मग आपल्याला परत द्यायचं एकूण किती रुपये मित्राला परत द्यावं लागणार आहे संपतरावांना. म्हणजे 15,000 मुद्दल तर द्यावं लागणारच आहे आणि 15,000 रुपये 3 वर्षे त्यांनी वापरलं त्याचा मोबदला 5 दसादसे 5 दराने द्यावं लागणार आहे. त्यामुळे ते किती व्याज होते असं एकूण त्याला किती रुपये द्यावं हे आपल्याला काढायचं आहे. मग दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा. इथं मुद्दल दिलेलं आहे. मुद्दल 15,000. त्याच्यानंतर दर दिलेला आहे. किती आहे दसादसे 5 रुपये दर आहे आणि काळ पण दिलेला आहे, कालावधी पण दिलेला आहे किंवा मुदत पण दिलेली आहे. मुदत दिलेली आहे 3 वर्ष. मग आता मुद्दल दिले, दर दिले, मुदत दिले म्हटल्यानंतर आपल्याला व्याज काढायचं काही अवघड नाही. पहिल्यांदा व्याज काढावं लागेल आपल्याला. व्याज मग सरळ व्याज काढायचं सूत्र काय स बरोबर सरळ व्याज काढायचं सूत्र आहे स बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. हे झालं या ठिकाणी सूत्र. आता सूत्रामध्ये ज्या काही या उदाहरणामध्ये किंवा या गणितामध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या सूत्रामध्ये घालायच्या. म म्हणजे मुद्दल. स काढायचं आपल्याला. सरळ व्याज काढायला सांगितलेलं नाही पण काय द्यायचंय त्यासाठी सरळ व्याज काढावं लागणार आहे. किती द्यायचंय ते काढायसाठी सरळ व्याज काढावं लागणार आहे. सरळ व्याज आपण या ठिकाणी काढून घ्यायचं. मुद्दल दिलेला आहे 15,000 गुणिले दर दिलाय 5 रुपये आणि कालावधी दिलेला आहे 3 वर्ष छेद 100. हे जर या ठिकाणी सोडवलं तर आपल्याला सरळ व्याज मिळणार आहे. मग हे आता सोडून घेऊया. बघा काय सोडवायचं. हे 0 आहे, हे 0 गेलं, वरचं एक 0 गेलं, हे 0 गेलं, हे 0 गेलं. आता राहिलं इथं 150 गुणिले 5 गुणिले 3 आणि खाली 1 राहिलेला आहे. म्हणजे आता बघा इकडं 15 गुणिले 5 करायचं. 15 पाचे 75 आलं. 15 पाचे 75 आणि हे 0 म्हणजे याचा आणि याचा गुणाकार केला 750 आलं. अजून 3 गुणाला आहे म्हणून ते 3 गुणायचं. मग आता पुढे बघा. आता 750 न 3 ला गुणायचं. 750 ला या ठिकाणी 3 गुणायचं म्हणजे तेवढा व्याज येणार होता. आता बघा सोपा आपण करूया. 3 0 0 3 पाचे 15 15 5 हातच्या 1 3 7 21 आणि 1 22. सरळ व्याज आलेला आहे 2250 रुपये. 2250 रुपये पर्याय मध्ये इथं नाही. 2250 रुपये आहे का नाही आहे. पण 2250 रुपये हे सरळ व्याज आहे. हे काय व्याज आहे. आपण 3 वर्षे या संपतरावांनी ते पैसे वापरलेले आहेत आणि 3 वर्षे वापरून काय सांगितलंय एकूण किती रुपये परत करावे लागतील. संपतरावांना त्या मित्राला 3 वर्षानंतर एकूण किती रुपये परत करावे लागतील एवढंच दिलं की नाही. त्याचं या ठिकाणी ते घेतलेलं आहे मुद्दल.
ते मुद्दल हे दोन्ही त्याला परत द्यायला पाहिजे. मुद्दल आणि व्याज म्हणजे आपल्याला रास काढायला पाहिजे. काय काढायला पाहिजे? रास. जे परत देणार आहे ते मुद्दल आणि व्याज. मग मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज केले की रास. मग मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 15,000 अधिक व्याज आहे 2,200. मग आता यांची बेरीज केली. 0 आणि 0 0, 0 आणि 5 5, 0 आणि 2 2, 5 आणि 2 7 आणि 1 17,200 रुपये हे त्याला परत द्याला. संपतरावाला त्या मित्रांकडून जे घेतलेलं 15,000 आहेत त्या 15,000च्या बदल्यात 2,250 व्याज आणि ते 15,000 असं दोन्ही पण द्यावं लागणार आहे. म्हणून मुदत किती? एकूण किती रुपये द्यावे लागणार आहे? तर एकूण द्यावे लागणार आहे 17,250 आणि ते आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण नीट जर त्याचं काळजीपूर्वक वाचन केलं तर आपल्याला उत्तर सहज निघणार आहे. काळजीपूर्वक काय परत करायचं आहे, काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे, या गोष्टी या ठिकाणी आपण नीट काळजीपूर्वक वाचल्या तर असे उदाहरणं सहज तुमच्या हातून सुटतील. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन चांगले चांगले व्हिडिओ गणिताच्या संदर्भात जर का तुम्हाला अगोदरच पाहिजे असतील तर अगोदरच सूचना देण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.